जर आम्ही कोकणची जागा लढलो असतो तर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा अंत झाला असता, असं म्हणतात आमदार महेंद्र दळवी। शेकाप संपवला तसं राष्ट्रवादी देखील संपली असती, असं दळवींचं म्हणणं आहे। सुनील तटकरे यांनी अनेकदा फसवलं, असं महेंद्र दळवी वक्तव्य करतायत। स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो। तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला। त्यांनी देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे, आम्ही त्याचं प्रामाणिक करून फसवलंय। 2 जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीला बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं, यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो। याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता, हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी। पुणे विधान परिषदेकरता अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अपक्ष प्रदीप कंद यांच्याकडे आता लक्ष आहे। भाजपच्या प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरलाय। राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, प्रदीप कंद यांच्याकडे नजर आहेत। नक्कीच लागवे। आज विधान परिषदेच्या उमेदवारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीतून काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपच्या वतीनं जे उमेदवार आहेत प्रदीप कंद यांनी सुद्धा बंडुकवारी करत आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। लोणीकंद परिसरामध्ये प्रदीप कंद यांचं प्रबल मोठ्या प्रमाणात आहेत। भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा प्रदीप कंद हे काम करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून आमदारकी मिळावी यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न होता आणि आजच्या जो उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे त्या दिवशी ते उमेदवारी अर्ज माघार घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। विक्रम काकडे आणि प्रदीप कंद हे दोनच अर्ज जे आहेत आज महत्वाचे आहेत आणि जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून जे आहेत ते श्रीकांत पाटील यांनी आपला अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। महाविकास विरोधात महायुती अशी ही निवड या ठिकाणी होणार आहे, परंतु महायुतीतील जे उमेदवार आहेत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद हे आपला उमेदवारी अर्ज आज माघार घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। लागवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। विक्रम काकडेंच्या मालमत्तेचा तपशील समोर आहे। विक्रम काकडेंकडे 153 कोटीहून अधिक मालमत्ता आहे। उमेदवारांच्या संपत्तीचा तपशील सध्या चर्चेत आहे। 5 किलो अधिक चांदी, महागडी घड्याळ, अलिशान बोटी विक्रम काकडेंकडे असल्याचं वृत्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।